नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता जानकीच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सौमित्र सर्वांच्या समोर कशाप्रकारे आणेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अवंतिका आणि सौमित्र या दोघांनीही ऐश्वर्याला धडा शिकवायला सुरुवात केलेली असते. एकीकडे अवंतिकाने घरच्या कारभाराच्या चाव्या या आता सुमित्राताईंच्या हाती सुपुत्र करत त्यांचा विश्वास संपादन करायला सुरुवातही केलेली असते, तर दुसरीकडे सौमित्राने सुमित्राताईंच्या मदतीने आता कंपनीचा कारभार आपल्या हाती घेतलेला असतो. आता कंपनीमध्ये पाऊल टाकताच सौमित्राने सयाजीरावांचं नाव बाजार समितीच्या यादीतून कमी केलेलं असतं. तर आता ना ऐश्वर्याच्या हाती घरची सत्ता ना आता कंपनीची सत्ता. ऐश्वर्याच्या हाती काहीच राहिलेलं नसतं. आता ऐश्वर्याच्या हाती येतं ते स्वयंपाकघर. आता रणदिवेंच्या घरावर आपली सत्ता गाजवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ऐश्वर्याला आता अवंतिकाने जागं केलेलं असतं आणि आता स्वयंपाकघर तिच्या हाती दिलेलं असतं. आता मात्र ऐश्वर्याची खूप चिडचिड होऊ लागते. ऐश्वर्याचे वडील ऐश्वर्याला फोन करतात आणि म्हणतात, हे काय झाले ऐश्वर्या? तर ऐश्वर्या म्हणते, आता जानकी आणि ऋषिकेशला तर घराबाहेर काढलं, परंतु ज्या दिवशी सौमित्र आणि अवंतिकाला घराबाहेर काढेल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने या रणदिवे कुटुंबाचं साम्राज्य माझ्या हाती येणार आहे आणि लवकरच त्या दोघांनाही मी घराबाहेर काढेन. परंतु आता हे सर्व बोलणं अवंतिकाने ऐकलेलं असतं. आता अवंतिका सौमित्राला सांगू लागते. सौमित्र म्हणू लागतो, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे या ऐश्वर्याचा खरा चेहरा घरच्यांसमोर येऊ शकतो. तर अवंतिका सौमित्राला विचारते, सौमित्र आता काय करावं? तर सौमित्र म्हणू लागतो, काटानेच काटा काढावा लागेल आणि त्यासाठी आता आपल्याला आईचं मन जिंकावं लागेल. आतापर्यंत अवंतिका तू आईचं मन जिंकायला सुरुवातही केली आहेस. आता ज्याप्रमाणे ऐश्वर्याने आईचं मन जिंकलं होतं आणि आपली खेळी सुरुवात केली होती, त्याचप्रमाणे आपल्यालाही आईचं मन जिंकावं लागेल. ऐश्वर्याने आपली कारस्थानं करण्यासाठी आईचं मन जिंकलं होतं, परंतु आपल्याला आईचं मन जिंकायचं आहे ते म्हणजे आपलं कुटुंब, आपल्या दादा वहिनीला परत या घरामध्ये आणण्यासाठी. त्यांचा गेलेला मानसन्मान मला त्यांना परत मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठीच आता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. अवंतिका म्हणते, सौमित्र तू जे काही बोलत आहेस ते सगळं काही ठीक आहे, तू सौमित्र आतापर्यंत ऐश्वर्याने जी काही कारस्थानं केली आहेत ती लवकरात लवकर उघड होणं शक्य नाही. त्यासाठी भरपूर असा कालावधी जाणार आहे. परंतु तोपर्यंत आपले दादा वहिनी गुलाबदादांच्याच घरी राहणार आहेत का? तर सौमित्र म्हणू लागतो, नाही, आपण त्यांची व्यवस्था कुठेतरी करायला हवी. मला माहीत आहे दादा आणि वहिनी यांचा सन्मान दुखावला गेला आहे, त्यामुळे दादा वहिनी आपण ज्या ठिकाणी त्यांना राहायला सांगू त्या ठिकाणी राहण्यासाठी तयार होणार नाहीत. परंतु आपल्या ओवीसाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल. अवंतिका काय करावं मला काहीच कळत नाही, कारण काही केलं तरी दादा मदत नाकारणार हे मला चांगलंच माहीत आहे. परंतु आपल्याला ओवीचा विचार तर करावाच लागेल. अवंतिका म्हणते, सौमित्र मी एक सुचवू का तुला? जर तुला मान्य असेल तर आपण दादा वहिनीशी बोलू. तर सौमित्र म्हणू लागतो, बोल ना अवंतिका, अगं तू असं का विचारत आहेस? तर अवंतिका म्हणते, सौमित्र मला असं वाटत आहे की आमचं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवर दादानी वहिनींना ठेवावं, कारण तसंही डॅड आता काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत आणि डॅड एवढ्यात येणारही नाही आहेत. त्यामुळे तोपर्यंत फार्म हाऊसवर दादा आणि वहिनी राहिले तर काहीच हरकत नाही आणि तसंही तो फार्म हाऊस माझ्या हक्काचा आहे आणि माझ्या हक्काच्या जागी माझ्या दादा वहिनींना ठेवण्यासाठी मुली कुठलाही संकोच बाळगणार नाही. आणि तसंही तिथे जर दादा वहिनी राहिले तर ऐश्वर्या त्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही. या घरातून तिने आपली सत्ता स्थापन करून त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या हक्काच्या फार्म हाऊसवरून त्यांना बाहेर काढणं ऐश्वर्याला शक्य नाही आणि ते मी तसं होऊही देणार नाही. म्हणूनच सौमित्र मला असं वाटत आहे की दादा वहिनींना सध्या तरी आपण ऐश्वर्याचं कारस्थान उघडकीस येईपर्यंत आपल्या फार्म हाऊसवर ठेवलं तर काहीच हरकत नाही. सौमित्र म्हणू लागतो, अवंतिका खरंच खूप छान कल्पना आहे, परंतु तुझ्या डॅडला काही प्रॉब्लेम नसेल ना? अवंतिका म्हणते, नाही सौमित्र, डॅड काहीच बोलणार नाहीत, परंतु दादा वहिनी तयार होतील ना? सौमित्र म्हणतो, त्यासाठी आपल्याला दादा वहिनीशी बोलावं लागेल. तर आता सौमित्र आणि अवंतिका दादाशी बोलण्यासाठी गुलाबदादांच्या घरी जातात. तर अवंतिका म्हणू लागते, दादा वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.
ऋषिकेश म्हणू लागतो, काय झाले अवंतिका, तुला घरामध्ये कोणी त्रास देत आहे का? तसं असेल तर मलाच सांग, तू माझ्या बहिणीसारखी आहेस, तुला जर कोण त्रास देत असेल तर ती मी खपवून घेणार नाही. तर अवंतिका म्हणू लागते, नाही दादा, मला कोणीही त्रास देत नाही, परंतु तुम्हाला होणारा त्रास मला सहन होत नाही आहे. आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तुम्ही काही दिवस, जोपर्यंत हे सगळं काही नीट होत नाही तोपर्यंत माझ्या डॅडच्या फार्म हाऊसवर, म्हणजे माझ्या हक्काच्या फार्म हाऊसवर राहायला जायचं आहे. तर आता ऋषिकेश म्हणतो, अवंतिका नाही, हे शक्य नाही. तर सौमित्र म्हणू लागतो, दादा तू असा का विचार करतोयस? मला माहीत आहे तुझा स्वाभिमान दुखावला गेला आहे आणि म्हणूनच तुला असं वाटत आहे की कोणाचेही उपकार नकोत. तर अवंतिका म्हणते, दादा आताच तर तुम्ही मला म्हणालात ना की तू माझ्या बहिणीसारखी आहेस, मग बहिणीचं ऐकणार नाही का तुम्ही? अहो, जर तुम्ही मला बहीण मानत असाल तर बहिणीच्या घरी जाण्यासाठी का असा विचार करावा लागत आहे? तर सौमित्र म्हणू लागतो, दादा अरे तुमचा विचार नसेल परंतु ओवीचा तर विचार करावाच लागेल ना, कारण आपल्या ओवीने आत्तापर्यंत असं जीवन कधीच जगलं नाहीये. खरं तर ओवीच्या आयुष्यात असा दिवस कधी आलाच नाहीये. दादा वहिनी, मला माहीत आहे या सगळ्या दिवसांमधून तुम्ही गेला आहात आणि म्हणूनच तुम्हाला या सगळ्याची सवयही आहे आणि तुम्ही सहनही कराल, परंतु ओवी अजून वयाने लहान आहे आणि आज तिच्यावर ही जी वेळ आली आहे त्यासाठी घरचे सर्वच जण जबाबदार आहेत. परंतु अजूनही ओवीचे काका काकू आहेत आणि ते तिला असं रस्त्यावर सोडणार नाहीत, वाऱ्यावर सोडणार नाहीत. ओवीच्या अशा या कठीण काळांमध्ये आम्ही तिच्यासोबत आहोत. ओवीला जे काही सहन करावं लागत आहे त्यासाठी मला खरंच खूप वाईट वाटत आहे, कारण आजपर्यंत आम्ही ओवीला खूप लाडात वाढवलं, परंतु आज ओवीवर जी काही वेळ आली आहे, जे काही घडत आहे ते सगळं काही तिच्या मनामध्ये खूप वाईट परिणाम करणार आहे आणि म्हणूनच आम्हाला ओवीची काळजी वाटत आहे. दादा, आमच्यासाठी नव्हे परंतु ओवीसाठी तरी तू जाशील का तिथे? आता ज्यावेळी ऋषिकेश ओवीकडे पाहतो त्यावेळी ऋषिकेशलाही खूप वाईट वाटतं. आपल्यामुळे आपल्या मुलीवर जी काही वेळ आली आहे ती पाहूनच ऋषिकेशला खूप वाईट वाटत असतं, कारण आपल्यामुळे आपल्या मुलीने असे दिवस काढू नयेत असेच ऋषिकेशलाही वाटत असतं. आज कठीण प्रसंगी आपल्या घरच्यांनी सगळ्यांनी आपली साथ सोडली, परंतु सौमित्र आणि अवंतिका आपल्यासोबत आहेत या गोष्टीचा ऋषिकेशला अभिमानही वाटत असतो. नकळतपणे ऋषिकेशच्या डोळ्यातून अश्रू येतात. सौमित्र म्हणू लागतो, दादा काय झालं, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू? तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, सौमित्र मी काय बोलू काहीच कळत नाही रे. अरे ज्या घरासाठी मी जीवापाड कष्ट केलेत, माझं जीवाचं रान केलं, तेच घर माझ्या विरोधात गेलं. जिला मी आई म्हणालं, जिला मी आई हा हक्क दिला त्या आईनेच मला घराबाहेर काढलं. ज्या जानकीने अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या घराला जपलं, त्या जानकीचाही कोणी विचार केला नाही. अरे एवढंच काय, तर या छोट्याशा ओवीला घराबाहेर काढताना कोणाच्या मनाला काहीच वाटलं नाही का? कोणाच्या मनाला थोडंही दुःख जाणवलं नाही का रे? आणि आज तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. खरंच मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. तर ऋषिकेशला सौमित्र म्हणू लागतो, दादा अरे स्वतःच्या भावाचे उपकार असतात का? तर आता ऋषिकेश म्हणतो, तरीसुद्धा मी तुझा सावत्रच भाऊ आहे ना. आता मात्र सौमित्राला खूप राग आलेला असतो. सौमित्र म्हणू लागतो, दादा तुला असं काहीच बोलताना वाटत नाही आहे का रे? अरे मी तुला कधी सावत्रपणाची वागणूक दिली का? अरे तू माझ्यासाठी मोठा भाऊ आहेस, तू माझ्यासाठी आधारस्तंभ आहेस आणि तूच माझा गुरु आहेस. तू असं समजू नकोस की तू माझा सावत्र भाऊ आहेस, अशी भावना माझ्या मनात कधीही येणार नाही. ऋषिकेश म्हणू लागतो, परंतु आईच्या मनात तर आलीच ना. तर सौमित्र म्हणतो, आईच्या मनात आली कारण ती ऐश्वर्याने भरवली आहे. तू ज्या दिवशी आईच्या समोर सत्य येईल त्यानंतर आई आयुष्यात स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. मला माहीत आहे आईचा स्वभाव मी चांगल्याच पद्धतीने ओळखत आहे. आज ऐश्वर्याच्या प्रेमाची पट्टी आईच्या डोळ्यावर बांधली गेली आहे, परंतु तीच प्रेमाची पट्टी मी लवकरच दूर करणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तोपर्यंत तुम्ही अवंतिकाच्या फार्म हाऊसवर राहावं. एक ना एक दिवस मी त्या ऐश्वर्याचं काळं कारस्थान सर्वांसमोर आणणार आहे आणि दादानी वैरी मी तुम्हाला वचन देतो की मी तुम्हाला मान सन्मानाने पुन्हा एकदा रणदिवेंच्या घरी घेऊन जाणार आहे. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, नाही मी ठरवलं आहे, काही झालं तरी त्या कुटुंबामध्ये त्या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही. आता त्या कुटुंबाचा आणि माझा काहीही संबंध नाही. मित्र म्हणू लागतो, दादा वहिनी आपण या विषयावर नंतर बोलू, परंतु आता तुम्ही तिघंही फार्म हाऊसवर राहण्यासाठी चला, तुमची सर्व व्यवस्था तिथे करण्यात आली आहे. तर अवंतिका म्हणू लागते, दादा माझे डॅड काही महिन्यांसाठी बाहेरगावी गेले आहेत आणि म्हणूनच आता फार्म हाऊसची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असणार आहे. आता फार्म हाऊस तुम्हालाच सांभाळायचं आहे. नकळतपणे आता सौमित्राला माहीत असतं की दादा वहिनी आपल्याकडून कोणतीही मदत घेणार नाही आणि म्हणूनच अवंतिकाने हा प्लॅन केलेला असतो आणि फार्म हाऊस सांभाळण्याची जबाबदारी आता ऋषिकेशवर आलेली असते. आता अवंतिका आणि सौमित्र जानकी, ऋषिकेश आणि ओवीला घेऊन फार्म हाऊसवर जातात. तेव्हा मात्र ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. अवंतिका म्हणू लागते, दादा आता रडायचं नाही तर लढायचं. आणि हो, तुम्हाला वाटत असेल की हे फार्म हाऊस परक्या लोकांचं आहे,
असं अजिबात समजू नका. हे सुद्धा तुमच्या हक्काचंच आहे, तुमचंच आहे असं समजा आणि हक्काने इथे राहा. कितीही दिवस राहिलात तरी मी तुम्हाला काहीही बोलणार नाही, कारण तुमच्या ह्या बहिणीचं घर आहे असंच समजा. आता मात्र ऋषिकेश अवंतिकाच्या समोर हात जोडतो. अवंतिका म्हणू लागते, नाही दादा, तुम्ही मला लाजवू नका. आज तुमच्यामुळेच मी आणि सौमित्र एकत्र आहोत. तुमच्यामुळेच माझं आणि सौमित्रचं लग्न होऊ शकलं आणि तुमच्यामुळेच आमचा सुखाने संसार चालू आहे. हे सगळं काही तुमच्यामुळे चालू आहे आणि तुम्ही जर असे हात जोडलात तर आम्हाला परकं वाटेल. तुम्ही आम्हाला परकं समजू नका. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, खरंच अवंतिका, माझ्या सौमित्राला तुझ्या एवढी चांगली मुलगी शोधूनही सापडली नसती. मी खरंच खूप मोठी चूक करत होतो. ते ऐश्वर्याचं स्थळ मी माझ्या सौमित्रासाठी आणलं होतं, परंतु आज एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, ते म्हणजे सारंगचं. ऐश्वर्याने पूर्णपणे सारंगला आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता सौमित्र म्हणू लागतो, दादा, हे सगळं काही थोड्याच काळासाठी आहे. तू काळजी करू नको. सगळं काही बदलेल आणि सगळं काही पूर्वीसारखं होईल. असं म्हणत आता ते निघत असतात. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, थांब सौमित्र, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ॲडव्होकेट शहाणे यांनी जे काही विल नानांचं आपल्या सर्वांसमोर वाचून दाखवलं, त्या विलमध्ये मला काहीतरी नक्कीच गोंधळ वाटत आहे. तर सौमित्र म्हणू लागतो, दादा, मलाही तसंच वाटत आहे. मीही तुला त्याचबद्दल विचारणार होतो, परंतु असे काही प्रसंग डोळ्यासमोर आलेत की सगळं काही मागेच राहिलं. तर ऋषिकेश म्हणू लागतो, नाही सौमित्र, एवढी मोठी गोष्ट विसरूनही चालणार नाही आणि ही मागे टाकूनही चालणार नाही, कारण नक्कीच त्या विलमध्ये काहीतरी गोंधळ आहे असं मला वाटत आहे. तर आता सौमित्र म्हणतो, त्याचा शोध तर मी घेणारच आहे. तर आता ऋषिकेश सौमित्रला म्हणतो, सौमित्र, तू एक काम कर, ॲडव्होकेट शहाणे यांची भेट घे आणि नक्की काय घडलं होतं हे सगळं काही शोधून काढ आणि नक्की ते व्हील खरं आहे की खोटं याचाही शोध घे. तर ऋषिकेश म्हणू लागतो, तू हे काम आजच करशील ना सौमित्र? सौमित्र म्हणतो, दादा, तू असं का बोलत आहेस? तू सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी झालं आहे का? तू काळजी करू नकोस. मी आणि अवंतिका आजच ॲडव्होकेट शहाणे यांची भेट घेतो आणि जे काही घडलं आहे त्या सगळ्याचा शोध घेणार आणि नक्की कुठे पाणी मुरत आहे याचा शोध घेणार. तू काही काळजी करू नकोस. तू अगदी निश्चिंत राहा. तर आता अवंतिका आणि सौमित्र ॲडव्होकेट शहाणे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसला जातात. आता सौमित्र आणि अवंतिकाला पाहून मात्र ॲडव्होकेट शहाणे यांना चांगलाच घाम फुटलेला असतो. तर आता सौमित्र त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास देत म्हणतो, काय झालं ॲडव्होकेट शहाणे, तुम्हाला एवढा घाम आला आहे? तर आता ॲडव्होकेट शहाणे म्हणू लागतात, नाही, गरमी भरपूर आहे ना म्हणून कदाचित. तर सौमित्र म्हणू लागतो, AC तर फुल आहे आणि एवढं AC फुल असतानाही तुम्हाला घाम येतोय. आता मात्र ॲडव्होकेट शहाणे खोटं कारण देण्याचा प्रयत्न करतात, परंतु पेशाने वकील असणाऱ्या सौमित्र आणि अवंतिकाने नक्की काहीतरी गडबड आहे हे चांगलंच ओळखलेलं असतं, कारण वकिली बुद्धीनेच त्यांनी सगळं काही जाणलेलं असतं. त्यांच्या लक्षात येतं की नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे आणि म्हणूनच आता ॲडव्होकेट शहाणे यांना सौमित्र म्हणू लागतो, मी ज्या दिवशी तुम्ही व्हील वाचन केलं त्या दिवशी नव्हतो आणि म्हणूनच मला ते व्हील पाहायचं आहे. आता ॲडव्होकेट शहाणे ते टाळाटाळ करत असतात. ते म्हणू लागतात, नाही, त्या दिवशी वाचन झालं आहे आणि आता पुन्हा व्हील दाखवण्याची तशी परवानगी नाही. तर आता सौमित्र म्हणू लागतो, परंतु ॲडव्होकेट शहाणे, तुम्ही एक गोष्ट विसरता, मी सुद्धा ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे आहे, नानासाहेब रणदिवे यांचा मुलगा आहे आणि मुलगा या नात्याने आणि एक वकील या नात्याने मला ते व्हील वाचन करण्याची परवानगी आहे आणि तसंही नियमाप्रमाणे ती परवानगी असल्यामुळे तुम्ही ती परवानगी नाकारूही शकत नाही. तर अवंतिका म्हणू लागते, तुम्हाला तर माहीतच असेल, ते जर व्हील आम्हाला वाचन करायला नाही दिलं तर त्यानंतर काय शिक्षा होऊ शकते किंवा काय परिणाम भोगावे लागतील. आता मात्र ॲडव्होकेट शहाण्यांचा नाईलाज होतो आणि त्यानंतर ॲडव्होकेट शहाणे आता सौमित्राजवळ ते व्हील वाचन करण्यासाठी देतात. परंतु आता ते व्हील पाहताच अवंतिका आणि सौमित्राने ओळखलेलं असतं की ते व्हील खोटं आहे, एका खोट्या कागदावर बनवलेलं व्हील आहे. तर आता सौमित्र म्हणू लागतो, हे व्हील तुम्ही बनवलं आहे ॲडव्होकेट शहाणे, परंतु या व्हीलमुळे तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. तर आता शहाणे हात जोडत म्हणतात, प्लीज सौमित्र सर, तुम्ही असं काही करू नका. तर सौमित्र म्हणतो की नाही, तुम्ही जर आम्हाला सत्य सांगितलं नाही तर आम्हाला हे पाऊल उचलावंच लागेल. हे सत्य आम्हाला कोर्टापर्यंत घेऊन जावंच लागेल की एक खोटं व्हील बनवून तुम्ही एका संपूर्ण कुटुंबाची फसवणूक केली आहे. तर आता ॲडव्होकेट शहाणे म्हणू लागतात, प्लीज तुम्ही माझी नोकरी घालवू नका. मला माहीत आहे, तुम्ही जर या व्हीलबद्दल कोर्टामध्ये सांगितलं तर एका क्षणामध्ये माझी नोकरी जाऊ शकते, माझ्या मुलाबाळांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. तर आता सौमित्र म्हणू लागतो, परंतु तुमच्यामुळे माझ्या दादा वहिनींवर हीच तर वेळ आली आहे. तर आता ॲडव्होकेट शहाणे म्हणू लागतात, परंतु हे सर्व काही मी कोणाच्या तरी सांगण्यावरूनच केलं आहे. तर सौमित्र म्हणतो, ज्यांनी कोणी हे करायला सांगितलं त्यांचं नाव तर तुम्हाला सांगावंच लागेल आणि जर तुम्ही नाव नाही सांगितलं तर पुढे होणारे परिणाम तर तुम्हाला माहीतच असेल.
तर आता ॲडव्होकेट शहाणे म्हणू लागतात, सॉरी सौमित्र सर, मी नाही सांगू शकत. तर सौमित्र म्हणू लागतो, ठीक आहे, मग आता तुमचं लायसन तर कॅन्सल होणारच आहे आणि तुमच्याजवळची ही नोकरीही जाणार आहे. मग पुढे काय ते तुम्हीच ठरवा. तर ॲडव्होकेट शहाणे म्हणू लागतात, सर प्लीज तुम्ही असं करू नका. ऐश्वर्या रणदिवे म्हणजेच सयाजीरावांची मुलगी ऐश्वर्या यांनीच हे सगळं काही करायला सांगितलं होतं. ऐश्वर्या आणि सयाजीरावांनी मला घरी बोलावलं होतं आणि त्यांनीच मला हे विल बदलून द्यायला सांगितलं होतं आणि त्यानुसारच मी सगळं काही केलं आहे. परंतु त्यांनी मला धमकी दिली होती की माझ्या संपूर्ण कुटुंबाला ते उद्ध्वस्त करू शकतात. आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि म्हणूनच सगळं काही मला हे करावं लागलं. तर आता सौमित्र म्हणू लागतो, मग आता मी सांगेन तसंच तुम्हाला करावं लागेल. आता सौमित्र आपला पुढचा प्लॅन ॲडव्होकेट शहाणे यांना सांगू लागतो. आता सौमित्राचा नक्की पुढचा प्लॅन कसा असेल आणि आता सौमित्र ऐश्वर्याला कशाप्रकारे जाळ्यात अडकवेल आणि तिचं सत्य सुमित्राताईंसमोर घेऊन येईल. आता तरी सुमित्राताईंचे डोळे उघडतील का? सुमित्राताईंच्या डोळ्यावर असणारी ऐश्वर्याच्या प्रेमाची पट्टी बाजूला होईल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.